नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील आज आणखी एक जीकेचं लेक्चर घेऊन आलेलो आहे आणि अर्थशास्त्रामधील अत्यंत बेसिक मुद्दे जे आहेत त्याच्या संदर्भात आज पुन्हा एकदा आपल्याला नवीन काही मुद्द्यांची चर्चा करायची आहे। मग ते राज्यसेवेचे विद्यार्थी असतील, कंबाईनचे, सरळ सेवेचे, पोलीस भरतीचे, सगळ्यांसाठी बेसिक असे मुद्दे आजच्या लेक्चरमध्ये असणार आहे। मात्र या ठिकाणी याच्या आधीचं जे लेक्चर आपलं झालं अर्थशास्त्रावर त्याच्यावरील काही प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थशास्त्राचे जनक कोण हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे। उत्तर द्यायचे आहे, खाली कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या उत्तरांची वाट बघतो आहे। फटाफट उत्तर द्यायचं आहे। अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत, त्यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न। आणि अर्थशास्त्र जे इकॉनॉमिक्स हा शब्द बनलेला आहे तो ओइकोनॉमिया या शब्दापासून आलेला आहे। कोणत्या? ओइकोनॉमिया हे तुम्हाला मी मागील लेक्चरमध्ये शिकवलं होतं। हा ओइकोनॉमिया शब्द नेमका कोणत्या भाषेतून आलेला आहे, कोणत्या भाषेतून आलेला आहे ते मला सांगायचं आहे। मी तुम्हाला शिकवलेलं आहे। आणि अर्थशास्त्राला आपण एक सामाजिक शास्त्र म्हटलं होतं, सामाजिक शास्त्राची जननी म्हटलं होतं। हेही तुम्हाला या ठिकाणी रिवाइज करावं लागेल। त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेही मागील लेक्चरमध्ये प्रश्न विचारला होता की महात्मा गांधीजी एक स्टेटमेंट बोलले होते, आपण ज्या गरजा आहेत निसर्ग मानवाच्या गरजा भागवण्यास त्या ठिकाणी समर्थ आहे, मात्र मानवाची हौस तो भागवू शकत नाही। मानवाचं जे काही अतीच्या गोष्टी आहेत त्या तो ज्याला लालच म्हटले जाते किंवा हाव म्हटले जाते ती भागवणार नाही। महात्मा गांधीजींचं हे वाक्य नीट लक्षात ठेवा। या बाबी आपण बघितलेल्या आहे। पुढे आपण व्याख्या सुद्धा बघितल्या होत्या, ज्यामध्ये अल्फ्रेड मार्शल असेल, सॅम्युएल्सन असेल, लिओनेल रॉबिन्स असेल, यांची व्याख्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे। हे एकदम बेसिक आहे, या बेसिक गोष्टी आहे या माहीतच असल्या पाहिजेत। पुढे आपल्याला आज जायचं आहे मानवी गरजांवर। मित्रांनो, आपण अर्थशास्त्राची एक अत्यंत महत्त्वाची व्याख्या काय बघितली की दोन गोष्टी आहेत। तुम्ही जेव्हा जगतात ना तेव्हा दोन बाबींवर आपलं जीवन चालू असतं। पहिलं म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आणि दुसरं म्हणजे आपल्या गरजा। या दोघांमधील ताळमेळ साधण्याचा प्रयत्न, या दोघांचा ताळमेळ आणण्याचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। गरजा कशा आहे, मात्र गरजा मर्यादित आहे, गरजा अमर्याद आहे, नैसर्गिक साधन संपत्ती मर्यादित आहे। लोकसंख्या वाढते आहे तशी ती मर्यादा वाढत जाते आहे आणखी। मग याच्यावर आपल्याला काम करावं लागेल। मानवी गरजा म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊ। या लेक्चरमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या। बघा, आपल्याला कोणकोणत्या मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या आहे ते एकदा सुरुवातीला सांगतो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल। तुमच्याकडे वही पेन असलीच पाहिजे। माझं लेक्चर बघतायत, मला किती जण बघतायत हे महत्त्वाचं नाही। एक जण जरी बघत असेल ना तरी त्याच्याकडे वही आणि पेन असली पाहिजे, नोटिंग करून घेतल्या पाहिजेत। मग आपल्याला बघायचं आहे मानवी गरजा, त्याच्यानंतर आपल्या गरजांचं वर्गीकरण बघायचं आहे। आपलं वस्तू म्हणजे काय बघायचं आहे। तुम्हाला मी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST वरचं लेक्चर घेतलं होतं। वस्तू म्हणजे काय विचारलं होतं, सेवा म्हणजे काय विचारलं होतं। वस्तू मग त्यामध्ये अमूर्त वस्तू कशाला म्हणायच्या, मूर्त वस्तू कशाला म्हणायच्या, वस्तूंचे किमतीवरून प्रकार पडतात। आर्थिकेतर वस्तू, आर्थिक वस्तू कशाला म्हणायच्या, उत्पादनाची साधनं कोणती आहेत, ती 4 साधनं तोंडपाठ असली पाहिजे, ती आपल्याला आज बघायची आहेत। कारण की आपण म्हणतोय ना साधन संपत्ती, गरजा आणि साधन संपत्ती या दोघांचा ताळमेळ साधायचा आहे। या दोघांच्या बेसिक बाबी ते म्हणायचं कशाला ते तर माहीत पाहिजे। नाहीतर घेतलं मार्केटमधलं मोठं एखादं पुस्तक वाचायला लागलो, कळत नाही। या बेसिक गोष्टी पुढे आपल्याला बघायचं आहे। उपयोगिता काय असते नेमकी, मूल्य कशाला म्हणायचं, उपयोगिता मूल्य कशाला म्हणायचं, विनिमय मूल्य कशाला म्हणायचं, किंमत कशाला म्हणायची। सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो, हे जर तुम्हाला येत नसेल ना तर अर्थशास्त्र तुम्हाला मग कधीच समजणार नाही। तुम्हाला किंमत म्हणजे काय, तुम्हाला मागणी म्हणजे काय, तुम्हाला पुरवठा म्हणजे काय, या सगळ्या बाबी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत। अर्थशास्त्र आहे सोप्या पद्धतीने बघायचं आहे। अजिबात या ठिकाणी दुर्लक्ष करू नका की मी पोलीस भरतीवाला आहे, मी सरळ सेवेवाला आहे, मी MPSC करत नाही म्हणजे अर्थशास्त्राचा माझा काही संबंध नाही, असं अजिबात नाही। इथून पुढे प्रत्येकाला हे करावं लागेल आणि मी तुम्हाला ते अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगणार आहे। म्हणून नाव याला आपण दिलेलं आहे GK लेक्चर सिरीज, जी सर्वांसाठी अत्यावश्यक आहे। कोणतीही परीक्षा असू द्या तिच्यासाठी अत्यावश्यक आहे। मग आपल्याला पहिला मुद्दा येतो मानवी गरजा म्हणजे काय, ज्याला आपण ह्युमन नीड्स म्हणतो। मानवी मन आहे काय, आपलं मन असंख्य असं इच्छांचं उगमस्थान आहे। आपल्या गरजा अमर्याद आहे। जीवन जगण्यासाठी आपल्याला मूलभूत स्वरूपाच्या गरजा असतात। तुम्हाला मी विचारल्या होत्या 5 गरजा कोणकोणत्या आहेत, 5 मधल्या 3 या ठिकाणी दिलेल्या आहे, अन्न वस्त्र निवारा।
आणखी 2 गरजा आता प्राथमिक गरजामध्ये आपण ऍड करतोय. कोणत्या आहेत त्या? मागील लेक्चरमध्ये बऱ्याच जणांनी उत्तर दिले, आता पुन्हा द्या. आणि मग गरजा कशा असतात, गरजा कशाला म्हणायचो, अत्यंत महत्वाचा मित्रांनो. हे तुम्हाला कदाचित डायरेक्टली परीक्षेला विचारलं जात नसेल, मात्र याच्यावर आधारित पुढे बऱ्याच गोष्टी तुम्हाला अर्थशास्त्रातल्या कळायला लागतात. आणि आपलं चुकतं हेच. हे क्रमिक पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याच्यातल्या नोट्स आहेत, त्याच्यातला हा सारांश आहे, स्टेट बोर्डचा सारांश आहे, पुन्हा एकदा सांगतोय. आणि आपण तेच वाचत नाही. तुम्हाला मी सांगतो की अरे बाबा 8वी 9वी 10वी 11वी 12वी याच्या आधी अर्थशास्त्राचे पुस्तकं वाचा. मात्र नाही, आम्हाला ते सोपं नाही जमत. आम्हाला अवघड पुस्तकं पाहिजे मार्केटमधले, लगेच तिथून सुरुवात करायची असते आम्हाला. आणि मग आमचे स्कोर येत नाही. आम्ही म्हणतो आम्हाला हे अर्थशास्त्र एवढं वाचतो, एवढ्या रिव्हिजन झाल्या, 10 रिव्हिजन झाल्या, 5 झाल्या, स्कोर येत नाही. आमचं बेसिक कच्चं आहे. आमचं बेसिक कच्चं आहे आणि ते बेसिक हे आहे. आपण बेसिक शिकतोय मित्रांनो. अमर्यादित असतात गरजा. म्हणजे काय? विविध स्वरूपाची आहे. एकानंतर एक गरज भागली की दुसरी तयार होती. तुम्हाला मी सांगितलं, अन्नाची भागली की वस्त्र तयार होतो, वस्त्र भागलं की निवारा भागलं की नंतर मग नवीन नवीन स्टाईल आपल्याला आठवायला लागतात. ओके. आणि मग ती साखळी वाढत जाते. ते गरजांचा मनोरा दिलेला आहे बघा. कोणाचा आहे मनोरा माहिती तुम्हाला? कशा वाढत जातात त्या गरजा, त्याचा असा तो वाढता मनोरा दिलेला आहे, माहिती असला पाहिजे. गरजा या परस्पर पूरक आहे. एकाच वेळी 2 किंवा अधिक वस्तूंची गरज तुम्हाला भागू शकते, वाटू शकते. गरजा स्पर्धात्मक आहे. एकाच वेळी तुम्ही सगळ्या गरजा सगळ्यांच्या पूर्ण होऊ शकत नाही. ओके. मग त्याच्यातला तुम्हाला प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. तुम्हाला आता समजा एकाच वेळी तुम्हाला वाटतं की अरे मी मजाही केली पाहिजे, मी अभ्यासही केला पाहिजे, मी लग्नही केलं पाहिजे. मात्र तिघीपैकी एकच जमणार आहे. एकतर अभ्यासच करा, नाहीतर फक्त मजाच करा, नाहीतर मग लग्न करा. तुम्हाला मजा आणि लग्नामध्ये काय फरक आहे? मजा करणं वेगळी, लग्न केलं की मजा निघून जाते. ओके. बघा आता तिथेच त्याचे अनुभव आहेत. पण आता सध्या तुमचा कालावधी अभ्यास करण्याचा आहे. अभ्यासावर लक्ष द्या. पुढे आपण जातो आहोत. क्रमवारी शक्य आहे. गरजा या तीव्रतेनुसार तुम्हाला क्रम लावता आला पाहिजे. सगळ्यात तीव्रता सध्या मला नोकरीची गरज आहे. नंतर नोकरी झाली की नंतर मग यमक जुळवून टाका, पुढची गरज तयार होते. नंतर पुढे गरजा वाढत जातात, गरजा बदलत जातात. या वयामधील तुमच्या गरजा वेगळ्या आहे. व्यक्तीनुसार गरजा बदलतात. तरुणांच्या गरजा वेगळ्या आहे, म्हाताऱ्यांच्या गरजा वेगळ्या आहे, बालकांच्या गरजा वेगळ्या आहेत, स्थळानुसार बदलतात. भारतातील लोकांच्या गरजा वेगळ्या असू शकतात, अमेरिकेतल्या लोकांच्या वेगळ्या असू शकतात. काळानुसार बदलतात. आजच्या मानवाच्या गरजा वेगळ्या आहे. आधीचा जो काही कालावधी होता, पुराणाश्म काळ वगैरे आपण ज्याला म्हणतो आहे, तिथलच्या गरजा वेगळ्या होत्या. आणि गरजा या पुनरुद्भवी आहेत. म्हणजे काय? पुन्हा उद्भवतात. तुम्ही म्हटलं चला मी सकाळी जेवण केलंय किंवा मी आजच जेवून घेतो 5 दिवसात, चालेल का? नाही. तुम्ही म्हटलं चला पाणी पिऊन घेतो एकदाच सकाळी, दिवसभर विषय नाहीये, चालेल का? नाही. त्या विशिष्ट कालावधीनंतर उद्भवतच राहणार आहेत. ओके. कळतंय ना मित्रांनो? घुसतंय ना डोक्यात? मला असं वाटतं मी माझ्या पद्धतीने तरी जितकं सोपं होईल तितकं समजावून सांगतोय. आता तुमच्यातले जे प्रामाणिक आहे, झोकून देणारे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन देऊन एकाग्रतेने ऐकता आहेत, नोटिंग करून घेता आहेत, त्यांना हे कळणार आहे. त्यांचे मला मेसेजेस येतात, त्यांचे मला व्हॉट्सअप येतात, त्यांचे मला कमेंट्स येतात की आम्हाला हे कळतं, आमच्यासाठी शिकवा, त्यांच्यासाठी मी शिकवतोय. ओके. मग गरजा अत्यावश्यक असतात. अत्यावश्यक बघा 5 गरजा. तुम्हाला वारंवार जो प्रश्न विचारला तो म्हणजे आरोग्य आणि शिक्षण. अन्न वस्त्र निवारा या आहेत. सुखदायी गरजा, त्यामध्ये फर्निचर आहे, पंखा आहे. पुढे चैनीच्या गरजा, एसी यंत्रे आहे, सोने चांदीचे दागिने आहेत. म्हणजे गरजा कशा वाढत जातात. आपण सगळ्यात आधी गरजा सुद्धा त्या क्रमानेच तयार होत आहेत. हे लक्षात राहू द्या. गरजांचा क्रम आहे. म्हणजे सगळ्यात आधी अत्यावश्यक गरजाच आहेत, त्या भागल्यानंतरच आपण सुखदायी गरजांकडे वळतो आणि त्या भागल्यानंतरच चैनीच्या वस्तूंकडे आपण वळतो. म्हणजे हा क्रमच आहे. हा क्रम तुम्हाला माहीतच असला पाहिजे, तो लक्षात ठेवला पाहिजे. पुढे आपण जातो आहोत. पुढे तुम्हाला बोललो मी वस्तू कशाला म्हणायचं. मित्रांनो बघा, तुम्हाला आता वस्तू आणि सेवामधला फरक समजून घ्यायचा आहे. जे जीएसटी मध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आपण म्हणतो ना, ज्याला वस्तू आणि सेवा कर कधी लागू झाला, कमेंट बॉक्समध्ये सांगा. वस्तू आणि सेवा कर कधीच लागू झाला. जीएसटी काउन्सिल कोणत्या कलमानुसार आलेली आहे अस्तित्वात. जीएसटीचा ऍक्ट हा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार झालेला आहे माहित आहे का? पट उत्तर देता आले पाहिजेत. सध्याचे अर्थमंत्री सांगा, देशाचे राज्याचे अर्थमंत्री सांगा. जीएसटीचा विषय आलाय म्हणून विचारतोय, गुड्स म्हणजे काय? बघा कसं एकमेकाशी निगडीत आहे. आधी आपण गरजा पाहिल्या,
आता त्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्यांना म्हणायचं गुड्स. मित्रांनो, हे एकमेकाशी निगडीत या. म्हणून सांगतो की आधी हे बेसिक लेक्चर करा. जे नवीन विद्यार्थी आहेत ना, ते जुने झालेले ते मला नकोय. ज्यांना वाटतंय मी खूप हुशार झालोय ना, म्हणजे बरेच जण असतात अभ्यासाचा पत्ता नाही, मात्र 2-4 वर्ष झाले मी सिनियर होऊन जातो. आता ते सिनियर होतात, मग ते इतरांना मार्गदर्शन करायला लागतात. त्यांना हे काही नको वाटतं. त्यांना वाटतं हे काय सांगतायत आम्हाला. मात्र हे माझं नवीन विद्यार्थी मित्रांसाठी आहे, ज्यांना वाटतंय की बाबा नाही, मला गरज आहे मार्गदर्शनाची, अशांसाठी आहेत हे लेक्चर्स. जे अति हुशार आहे त्यांच्यासाठी नाहीच. आम्ही हुशार नाहीत, आम्ही कामापुरतं तेवढं देतोय. जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत माझे ग्रामीण भागातील गरजू, ज्यांना क्लासेस लावण्याची क्षमता नाहीये, अशा विद्यार्थी मित्रांना देतो आहोत. ओके. मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता असणाऱ्या बाबी. आधी गरजा आल्या, गरजा तुम्हाला कळाल्या, ज्याला गरजा कळाल्या त्याला ही व्याख्या कळेल. गरजा कोणकोणत्या आहेत, कोणत्या स्वरूपाच्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत आपण पाहिल्या. त्या गरजा ज्याच्यातून पूर्ण होतात त्याला काय म्हणायचं, वस्तू. म्हणजे इथे समजा मी म्हटलं तुम्हाला अन्न ही गरज आहे, बरोबर. अन्न ही गरज आहे, समजा ही पूर्ण होते आहे. तुम्ही इथे काहीतरी खाल्लं, समजा भात आणला, तांदूळ आणले, तांदूळातून गरज पूर्ण होते, बरोबर. अन्न ही गरज आहे, तांदूळ याला पूर्ण करते. पूर्ण करणारी बाब म्हणजे काय, वस्तू. वस्तू, तांदूळ काय झाली, वस्तू झाली. लक्षात येत आहे ना. गरज पूर्ण करणारी बाब म्हणजे वस्तू. ही अन्न ही गरज आहे आणि वस्तू ही तांदूळ आहे. तांदूळ ही वस्तू आहे. आता मग वस्तू दोन पद्धतीच्या असू शकतात, बरोबर. कशा, एक मूर्त वस्तू असू शकतात आणि दुसऱ्या अमूर्त वस्तू असू. इथे फार महत्वाचं आहे. हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. मूर्त सरळ आहे, तुम्ही म्हणाल डोळ्याने दिसणाऱ्या सर याला काय माहीत असायची गरज आहे का, स्पर्शाला जाणवणाऱ्या माहीत असण्याची गरज आहे का. जसं पुस्तकं, फर्निचर दिसतायत, जाणवतायत, स्पर्श करता येतोय, ओके, मान्य आहे. अमूर्त, इथे मला इथे 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 फार महत्वाचा मुद्दा आहे. अमूर्त म्हणजे अदृश्य, जे दिसत नाही. अस्पृश्य, तुम्ही म्हणाल शब्द कसा आहे, बरोबर आहे का. स्पर्श न जाणवणारे, अस्पृश्य हा शब्द कसा आलाय मित्रांनो. आपण बघतो जुन्या काळामध्ये जातीपाती होती, अस्पृश्यता होती. एखाद्याला स्पर्श लावणं त्या ठिकाणी निषिद्ध समजलं जात होतं. एवढंच नव्हे, एखाद्याच्या अंगावर सावली पडणं हे सुद्धा चुकीचं समजलं जात होतं. उच्चवर्णीय, उच्च जातीय एखादा व्यक्ती जर रस्त्याने आला तर अस्पृश्य व्यक्तीला जागेवर बसून घ्यावं लागायचं. का, तर त्याची सावली पडली तर तो बाटेल ना उच्चवर्गीय. अशा एकदम काय, त्याला फार वाईट शब्द आहे माझ्याकडे, या व्यासपीठावर मी ती बोलू शकत नाही. इतक्या घाणेरड्या, इतक्या वाईट अशा प्रथा त्या होत्या मित्रांनो. आणि त्या आपण कुठेतरी कमी झालेल्या आहेत. अजूनही तशा मनोवृत्तीचे, मागास मनोवृत्तीचे लोक या ठिकाणी आहेत, अजूनही आहेत. याची मला आजही खंत आहे. आपण त्याच्यातून बाहेर आलो पाहिजे. जातीपातींच्या शृंखलांमधून आपण आजही बाहेर येणं गरजेचं आहे. कारण की ते सगळं आपण तयार केलेलं आहे, ते मानवाने बनवलेल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या काही अशा परमेश्वर निर्मित वगैरे नाही आहे, जातपात वगैरे. ओके. माझा विद्यार्थी हा आधुनिक विचाराचा झाला पाहिजे, पुरोगामी विचाराचा झाला पाहिजे, प्रतिगामी नसावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर स्पर्श न जाणवणाऱ्या सेवा, नावलौकिक मित्रांनो, लक्षात येतोय का, गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे ते गुड्स अँड सर्व्हिसेस, जीएसटी जे आहेत ना, या गुड्समध्ये यस आहे. म्हणजे सेवा हा वस्तूचा प्रकार आहे. हे नीट लक्षात घ्या, मुद्दा नोटिंग करून घ्या. सेवा हा वस्तूचा प्रकार आहे, सर्व्हिस ही एक वस्तू आहे मित्रांनो. फार महत्वाचं वाक्य. आता हे ज्याने थोडाफार अभ्यास केला आणि त्याला चांगलं कळेल, ज्याचा अभ्यासच नाही त्याला वाटलं अरे नेमकं काय म्हणतायत. वस्तू म्हणजे तुम्हाला ते वेन आकृती काढायला सांगितली ना, ही वस्तूची आकृती आहे. याच्यामध्ये मग या सेवा, या ठिकाणी हा नावलौकिक, नावलौकिक आपण ज्याला क्रेडिट म्हणतो बघा, एखाद्याचं ब्रँड बनणे म्हणतो, एखाद्याची पत असणे म्हणतो, प्रतिष्ठा असणे म्हणतो. एखादं समजा एखादा ब्रँड आहे, समजा एखादं तुम्ही म्हणताय समजा रिलायन्स आहे, हे काय त्यांच्या याच्यावर त्यांचा दावा आहे, त्यांचं त्या नावामध्ये ताकद आहे, बरोबर. तर ते कॉपीराईट वगैरे आपण जे म्हणतो त्या गोष्टी. ओके. सेवा, सर्व्हिस तुम्ही शिकवता आहेत, सर्व्हिस आहे. मात्र वस्तू जी डोळ्याला दिसते आहे, स्पर्श करता येते आहे, त्या वस्तूमध्ये काही सेवा असू शकतात, इतर काही बाबी असू शकतात. सेवा हा वस्तूचा प्रकार आहे, एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. सेवा ही एक अमूर्त वस्तू आहे, हे नीट लिहून घ्या, हे फिक्स राहू द्या डोक्यात. याच्यानंतर कधीही तुम्हाला कोणी विचारलं तर चुकायला नको. आता मला जीएसटीचा लॉंग फॉर्म पुन्हा एकदा सांगा. ओके, म्हणजे तुम्हाला एक क्लिअर झालं जीएसटीला मराठीत काय म्हणतात, तुम्हाला शब्द इथे दिले मी. ओके, सांगा खाली. आता
किमतीवरून काय प्रकार पडतात? वस्तूचे प्रकार हा. पहिली म्हणजे मुक्त वस्तू किंवा आर्थिकेतर वस्तू ज्या विपुल उपलब्ध आहे भरमसाठ प्रमाणात, त्याला विनिमय मूल्य नाहीये. समजा हवा आहे, पाऊस आहे. हवा विकत घ्यावी लागते तुम्हाला, पाऊस विकत का नाही घ्यावा लागत विकत? कारण की ते भरपूर खूप साऱ्या प्रमाणात उपलब्ध आहे ना, खूप साऱ्या प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून. मात्र दुसऱ्या असतात आर्थिक वस्तू ज्या दुर्मिळ आहे. दुर्मिळ आहे म्हणजे जेवढ्या गरजा आहे त्याच्या तुलनेत कमी आहे म्हणून त्याची किंमत वाढत जाते, त्याला किंमत द्यावी लागते. त्याच्यासाठी विनिमय मूल्य असतं. जुन्या काळात वस्तू विनिमय पद्धत असायची, आता विनिमयाचं साधन बदललं. आता ज्याला आपण चलन म्हणतो ते आलेलं आहे. बरोबर, त्या बाबी इथे महत्त्वाच्या आहेत. आता पुढचा मुद्दा, पुढची कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. आपण मूलभूत संकल्पना बघतो आहोत, त्याच्यातील साधने. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट. उत्पादनाची साधने असं तुम्हाला जेव्हा विचारलं जातं ना, तेव्हा 5 साधने तोंडपाठच असली पाहिजे. याच्यावर अर्थशास्त्र आहे आणि अर्थशास्त्राचा पाया आहे हा, हे लक्षात घ्या मित्रांनो. ज्यांना कळतंय, ज्यांना सिरियसनेस जाणवतोय त्यांनी जाणावा. उत्पादनांची साधने, कारण की याच्याशिवाय तुमची अर्थव्यवस्था सुरू होत नाही. कारण की उत्पादन, एखादं प्रोडक्ट जेव्हा बनणार आहे तेव्हाच पुढे सगळ्या गोष्टी सुरू होणार. उत्पादनासाठी मग त्या प्रोडक्टसाठी उपयोगात व्यक्ती येतात, मालमत्ता येते, भांडवल येतं, मूर्त अमूर्त वस्तू येतात. या सगळ्यांना म्हणायचं साधने. काय म्हणतो मी, हे फार महत्वाचं आहे. मुक्त आणि अमूर्त वस्तू म्हणजे सेवा सुद्धा उत्पादनाचं साधन आहे. म्हणजे काय, वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनाला जे काही घटक लागतात सगळे, त्याला काय म्हणतो आपण, साधने म्हणतो. मग कोणकोणते घटक लागतात? भूमी लागू शकते, श्रम लागू शकतं, भांडवल लागू शकतं, आणखी उद्योजकता असते. उद्योजकता मित्रांनो म्हणजे बघा, समजा एखादा उद्योग आहे, समजा एखादी कंपनी सुरू करतोय मी, बरोबर. एखादी कंपनी आहे, समजा बजाज कंपनी आहे, बरोबर. हे बजाज कंपनीला सुरू करायला सगळ्यात आधी त्यांना काय लागेल, भूमी लागेल. कुठेतरी त्यांना जागा लागेल की नाही, स्वतःची असेल, भाड्याने असेल. दुसरं, आता भूमी भेटली, जागा भेटली. दुसरं, त्यांना त्या ठिकाणी मजूर लागेल, श्रम लागेल, बरोबर. आता ही भूमी जी आहे, भूमीच्या बदल्यात त्यांना काहीतरी त्या ठिकाणी खंड द्यावा लागेल. श्रम आहे, श्रमाच्या बदल्यात त्या कामगारांना मजुरी द्यावी लागेल. भांडवल आहे, समजा त्यांना कुठून तरी लोन घेतलेलं आहे, त्याच्या बदल्यात व्याज द्यावं लागेल. आणि शेवटी या सगळ्यातून जे काही निघणार आहे, स्वतःचं डोकं वापरावं लागणार, त्याला म्हणायचं उद्योजकता. आणि त्याच्या बदल्यात काय भेटणार त्यांना, प्रॉफिट भेटणार, नफा भेटणार. मित्रांनो उत्पादनाची साधने सांगतोय तुम्हाला, नोटिंग करा. मला हे फार महत्वाचं आहे. हे मला नवीन विद्यार्थ्यांसाठी खास लेक्चर घेतोय मी हे. आणि विशेषतः जे आता आपण बघतोय पोलीस भरती, सरळ सेवा, या सगळ्या विद्यार्थ्यांना हे अनिवार्य झालेलं आहे आता अभ्यास करणं. म्हणजे बेसिक माहीत असलं पाहिजे, जास्त मध्ये जायचं नाही. पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला, भूमीच्या बदल्यात काय दिला जातो, खंड दिला जातो, रेंट दिला जातो. दुसरं, श्रम, या जोड्या, श्रमाच्या बदल्यात मजुरी भेटते मजुरांना, कामगारांना. तिसरं, भांडवल उभारणी करायची आहे, कॅपिटल. त्याच्यासाठी तुम्ही कुठून तरी कोणाला तरी इंटरेस्ट देत असतात, व्याज देत असतात. आणि चौथं, उद्योजकतेच्या बदल्यात तुमच्याकडे जितकं चांगलं डोकं असेल, जितकं सुपीक डोकं असेल, तितका पैसा तुम्हाला भेटणार आहे. ओके, तो तुमचा प्रॉफिट असणार आहे. ही चार साधने मला वाटतं आता तोंडपाठ झाले पाहिजेत. आणि इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगतो आहे, याच्यापेक्षा सोपं मला सांगता येत नाही. ज्यांना आता थोडंफार जुनं वाचलेलं आहे त्यांना आणखी चांगलं कळेल, जे आता याच्यानंतर पुन्हा वाचतील त्यांना आणखीच बेस्ट कळेल. आणि मग हे जे साधनं आहेत यांची दुर्मिळता आहे, त्यांचा मर्यादित पुरवठा आहे, आणि सर्व आर्थिक समस्यांचे कारण हेच आहे. बघा, राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या, सरळ सेवा, पोलीस भरती, सगळ्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात ते असे की सर्व आर्थिक समस्यांचं मूळ कारण काय आहे, तर संसाधनाची कमतरता आहे, साधनांची कमतरता आहे. ओके, हा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे, पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे उपयोगिता. मानवी गरजा पूर्ण करण्याची वस्तूच्या अंगी असलेली क्षमता किंवा शक्ती म्हणजे उपयोगिता. गरजा आहे, तुमच्या गरजा ती वस्तू पूर्ण करू शकते का, किती प्रमाणात पूर्ण करू शकते, त्याला म्हणायचं उपयोगिता. ही एक सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष म्हणजे काय, तर ती व्यक्तीनुसार बदलू शकते, स्थलानुसार बदलू शकते, कालानुसार बदलू शकते. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, त्याने डॉक्टरचा कोर्स केला आणि उद्या तो पोलीस भरती झाला,
तो किती क्षमतेने काम करेल त्या व्यक्तीनुसार आहे. तो डॉक्टर म्हणून तिकडे जास्त चांगलं काम करू शकला असतं. त्याने त्याचा कोर्स केलेला आहे. त्याला जर तुम्ही वेगळ्या ठिकाणी वापरत असाल तर त्याची उपयोगिता कुठेतरी पाहिजे तितकी तुम्ही वापरून घेत नाहीये. दुसरं, स्थळानुसार वेगवेगळ्या गोष्टी आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आता तुमच्याकडे स्वेटर वगैरे आहे, तुम्ही मुंबईत गेले घालून फिरतायत, काही कामाचं आहे का ते? आणि तेच जर तुम्ही त्या जम्मू काश्मीरमध्ये गेले तिकडे फिरायला थंड बर्फामध्ये, तर ते स्वेटर जास्त उपयुक्त ठरेल स्थळानुसार. आणि तिसरं आहे काळाप्रमाणे. काळानुसार आहे. समजा टाईपरायटर्स होते, तुम्ही जुन्या काळात त्याचं फार महत्व होतं. आता कॉम्प्युटर्स आले, बदल झाला. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे म्हणजे नागर या ठिकाणी यांनी उदाहरण दिलं की शेतकऱ्याला उपयुक्त आहे, कोळ्यास उपयुक्त नाहीये. व्यवसायानुसार त्या गोष्टीची किंमत बदलणार आहे. हे मुद्दे लक्षात घ्या. आता पुढे आपण जातो आहोत. पुढचा मुद्दा आहे मूल्य कशाला म्हणायचं, व्हॅल्यू. उपयोगिता मूल्य, वस्तूचे उपयोगाच्या दृष्टीने असलेले महत्व. विनामूल्य वस्तूमध्ये उपयोगिता मूल्य जास्त असते. बघा, विनामूल्य वस्तू जी आहे ना त्याच्यात जास्त असते, मात्र त्याच्यामध्ये विनिमय मूल्य नसते. दोन गोष्टी उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य. उपयोग किती होतो त्याच्यानुसार उपयोगिता मूल्य ठरणार, आणि किती महाग आहे ती वस्तू त्याच्यानुसार विनिमय मूल्य ठरणार. हवा ही विपुल आहे, हवेचं उपयोगिता मूल्य फार मोठं आहे, मात्र विनिमय मूल्य काहीच नाहीये, ते तुम्ही विकू नाही शकत. पुढे विनिमय मूल्य कशाला म्हणायचं, एखाद्या वस्तूच्या बदल्यामध्ये इतर वस्तू किती मिळू शकतात. एका गुणीच्या तांदूळामध्ये जर 2 गुणी बाजरी मिळत आहेत, ते झालं तिचं उपयोगिता मूल्य. एका गुणीच्या तांदूळाचं उपयोगिता मूल्य आहे 2 गुणी बाजरी. तर अशा पद्धतीने हे विनिमय मूल्य या ठिकाणी आहे. पुढे किंमत कशाला म्हणायचं, प्राइस कशाला म्हणायचं. मित्रांनो, लहान लहान मुद्दे फार महत्वाचे आहेत. किंमत कशाला म्हणायचं, एखाद्या वस्तूचे विनिमय मूल्य पैशात व्यक्त करणे. काय म्हणतोय मी, पैशात, मनीमध्ये. प्राइस मनी, विनिमय मूल्य पैशात आली त्याला किंमत म्हणायचं. मूल्य आणि किंमतीतला फरक कळतोय तुम्हाला. मूल्य वेगळं आणि किंमत वेगळी. किंमत ही पैशातच असावी लागते, मूल्य हे फार महत्वाचा मुद्दा. किंमत ही पैशातच असावी लागते, मूल्य हे पैशात नसेलही. कदाचित वस्तू विनिमय पद्धत आहे, तिकडचं मूल्य होतं, पैसा आला तेव्हापासून किंमत झालं ते. ओके, म्हणजे एका वस्तूच्या बदल्यामध्ये, एका नगाच्या बदल्यात जी काही पैशाची संख्या आपण देतो तिला म्हणायचं किंमत, तिला म्हणायचं प्राइस. पुढे मागणी कशाला म्हणायचं. बघा, आता वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे आणि पैसे खर्च करण्याची मानसिक तयारी ज्यांची आहे, याचे पाठबळ लाभलेली इच्छा. 3 गोष्टी. मागणीमध्ये 3 गोष्टी असतात. उद्या तुम्हाला वाटलं चला मला एक मोठा बंगला घ्यायचा आहे 50 लाखाचा, आणि तुमच्याकडे आहे 5 लाख रुपये. तुमची इच्छा झाली हो, काय तुमची मानसिक तयारी सुद्धा आहे, खर्च करण्याची तयारी सुद्धा आहे, तुमची पाठबळ लाभलेली इच्छा सुद्धा आहे, मात्र तुमच्याकडे तेवढे पैसेच नाहीये, ती मागणी होणार नाही. आता दुसरं, तुमच्याकडे पैसा खूप पडलेला आहे, तुमच्या अकाउंटला समजा 1 कोटी रुपये आहे, मात्र तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायचीच नाहीये, तुमची त्यासाठी इच्छाच नाहीये, तर तुम्ही ती गोष्ट घेणार आहात का, मागणी करणार आहात का. नाही. मागणी करण्यासाठी काय काय असलं पाहिजे. एक म्हणजे तुमच्याकडे पैसाही असला पाहिजे, अर्थात खरेदी क्षमता असली पाहिजे. दुसरं, काही जणांकडे पैसा खूप आहे मात्र खर्च करावा असं वाटत नाही, बँकेमध्ये अकाउंट पॅक भरलेलं असलं पाहिजे असं वाटतं काहींना, मग ती खर्च करणार नाही, ती मागणी होणार नाही, तर ती खर्च करता आली पाहिजे. आणि तिसरं, खर्च करण्यासाठीच ती इच्छा असली पाहिजे. म्हणजे इच्छा आणि मानसिक तयारी जवळपास एकच आहे. म्हणजे थोडक्यात 2 गोष्टी अत्यंत प्रामुख्याने, एक म्हणजे तुमच्याकडे क्षमता आहे का, आणि दुसरं म्हणजे तुमची इच्छा आहे का. फक्त एक असेल तर चालणार नाही. फक्त इच्छा आहे आणि पैशाचा पत्ता नाही, पैसा आहे पण इच्छेचा पत्ता नाही, ते बेपत्ता होईल, त्या ठिकाणी मागणी नसणार आहे, हे लक्षात घ्या. फक्त इच्छा म्हणजे मागणी नसते. सांगितलं तुम्हाला, एखादा भिकारी आहे तो म्हणतोय मला मर्सिडीज गाडी पाहिजे आणि माझ्याकडे पैसे नाही, होईल का मागणी. अजिबात होणार नाही मित्रांनो. सोपं आहे ना, सोपं वाटतंय ना. उदाहरणं एकदम तुमच्या जवळची आहेत. पुढे विशिष्ट किमतीला ठराविक कालावधीत खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या जी असते त्याला मागणी म्हटली जातं. म्हणजे समजा 1 महिनाभरामध्ये किती त्या ठिकाणी नॅनो कार्स विकल्या गेल्या, जेवढ्या विकल्या गेल्या तेवढी काय झाली, त्याची मागणी झाली. महिनाभरात एखादा किती कांदा विकला गेला, ती झाली त्याची मागणी. आता पुरवठा काय आहे, आता जे विकल्या जाणार आहे, जी मागणी होणार आहे, त्या मागणीला जो प्रतिसाद भेटणार त्याला म्हणायचं पुरवठा.
म्हणजे वस्तूंची अशी नगसंख्या जी बाजारात विशिष्ट किमतीला विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध केली जाते त्याला म्हणायचं पुरवठा. कळतंय? पुरवठा महत्वाचा आहे. मागणी आणि पुरवठा सिद्धांत तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुरवठा कमी झाला, मागणी वाढली, भाव वाढवणार. पुरवठा वाढला मात्र मागणी कमी झाली, भाव घटणार. हे पुढे किंमत वाढीला तुम्हाला हे मुद्दे फार महत्वाचे आहेत. ज्यांनी हे समजून घेतलं त्यांना पुढे भाववाढ वगैरे हे सगळे प्रकरणं आपण जसे भविष्यात घेत जाऊ तेव्हा जास्त चांगलं कळणार आहे. ओके, तर मग तुमच्या लक्षात येत आहे की पुरवठ्यामध्ये वस्तूंची नगसंख्या असते की जी बाजारात विकल्या जाते विशिष्ट किमतीला, ती एखाद्या विशिष्ट वेळी विकल्या जाऊ शकते, एखाद्या विशिष्ट ठिकाणी उपलब्ध असते, त्याला म्हणायचं पुरवठा. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या कन्सेप्ट घेतो आहे मी. आणि या माझ्या मते माझा जो अनुभव आहे, मी STIची जेव्हा मुख्य परीक्षा दिली, पास झालो, तेव्हा मला कळलं की अरे बेसिक पुस्तक वाचणं फार महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त पूर्वपरीक्षा पासून काही फायदा नाही आहे, तुम्हाला मुख्य परीक्षासुद्धा पास व्हावी लागेल. आणि इकडे इतर सर्वसेवेचे वगैरे एक्झाम तिथे 2-2, 3-3 मार्क्स तुमचे जे आहेत अर्थशास्त्रावरील ते तुम्हाला पक्के करावे लागतील. तुम्ही म्हणाल 2 मार्क्सने मला काही फरक पडत नाही, तर मग तुम्हाला खूप मोठा फरक पडणार आहे. चला, या ठिकाणी आपण हे सगळं ऐकता आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट्स करता आहात, त्याबद्दल धन्यवाद. दुसरं, आपण ऑनलाईन कोर्सेसला बरेच विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत, त्यामध्ये सामील होत आहेत, त्यांचे आभार. टेस्ट सिरीज, ई बुक्स आणि इतर बऱ्याच बाबी तुम्ही आमच्याशी जोडले जात आहात. आणखी कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही खाली याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्यावर मला फक्त मेसेज करू शकतात. कृपया कॉल करू नका, मला दिवसभर अभ्यास करायचा असतो, मी कोणाची कॉल घेत नाही. ओके, जे काही स्टुडंट्स आहेत आमचे ॲडमिशन घेतलेले त्यांच्याशी मी थोडंफार बोलतो, मात्र सगळ्यांना मी वेळ देऊ शकत नाही, कारण की मला तुमच्यासाठीच काम करायचं आहे. मी एका व्यक्तीला फोनवर बोलल्यापेक्षा मला वाटतं मला 2-4 हजार व्यक्ती जेव्हा ते लेक्चर ऐकणार आहेत तेच अर्ध्या तासाचं ते जास्त उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मी वैयक्तिक कुणाला त्या ठिकाणी वेळ देत नाही. कृपया माफी असावी, काही लोकांना वाईट वाटत असेल, मात्र मी ते अनेक जणांच्या भल्यासाठी एखाद्या व्यक्तीचं नुकसान सोसायला त्या ठिकाणी तयार आहे. चला, तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच लेक्चर बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील घंटीचं बटन दाबून ठेवा. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतर सुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.